हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी तुमच्यासोबत माझा एक खूप सुंदर अनुभव शेअर करणार आहे. पुण्यापासून साधारण 18 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुडजे गावाजवळ खडकवास धरणाच्या किनाऱ्यावर असलेला झपूर्झा या कला आणि संस्कृती संग्रहालय आम्ही पाहायला गेलो होतो. शहराच्या धावपळीपासून थोडा ब्रेक घेण्यासाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे. संग्रहालयात प्रवेश करता शांत परिसर, आजूबाजूला असणारी झाडे आणि दूरवर दिसणारे धरण सगळं खूप छान वाटत होतं. संग्रहालयाची प्रवेश फी जर तुम्ही सोमवार ते शुक्रवारमध्ये इथे आलात तर ₹150, तसेच शनिवार आणि रविवारमध्ये आलात तर ₹250 इतके आहे. इथे एकूण 10 गॅलरी आहेत. प्रत्येक गॅलरीचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. भारतीय कलेची विविध रूपे इथे सुंदर मांडली आहेत. काही गॅलऱ्यांमध्ये पारंपरिक कला दिसते तर काही ठिकाणी आधुनिक चित्र लक्ष वेधून घेतात. मला खास करून पैठणींचा विभाग खूप आवडला. जुन्या पैठण्या, त्यांची बनावट, काठाची नक्षी, प्रत्येक साडी स्वतःची एक कथाच सांगताना वाटत होती. जणू एखाद्या जुन्या काळात आपण पाऊल टाकलं आहे असं वाटत होतं. यानंतर प्राचीन दिवे, नक्षीदार अलंकार, जुने दागिने आणि पारंपरिक वस्तूही पाहिल्या. साध्या वस्तूंमध्येही किती कला, बारकाई, किती प्रेम असतं. आधुनिक कला आणि पारंपरिक वारसा यांचं सुंदर मिश्रण मी आज पाहिलं. त्यानंतर संग्रहालयाच्या आजूबाजूला असणाऱ्या हिरवळीमध्ये एक जुनं मंदिर आहे. जर तुम्ही शहराजवळ वन डे ट्रिप प्लॅन करत असाल आणि तुम्हाला कला, इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचं मिश्रण पाहायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की येऊ शकता. तुम्हाला जर माझे पूर्ण व्लॉग पाहायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. माझ्या बायोमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक दिली आहे, तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.